नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आज दिवसभरातनं दुसरी महत्त्वाची अपडेट आलेली आहे। टार्टी बार्टी सारथी महाज्योती आणि आरटी यांच्याकडनं शिष्यवृत्ती योजना चालू झालेली आहे आणि या शिष्यवृत्ती योजनेमधला शेवटचा घटक जो राहिला होता त्याची पण ॲड येऊन गेली आहे। आत्ता नुकतीच काही वेळापूर्वी IBPS बँकिंग आणि कंबाईनची सुद्धा शिष्यवृत्तीचे फॉर्म भरण्याची नोटीस येऊन गेलेली आहे आणि अजून एक अपडेट मी तुम्हाला देतो की फॉर्म भरण्याची बार्टी, टार्टी, महाज्योती, आरटी आणि सारथीची जी प्रोसेस आहे ती 1 ऑगस्टपासून चालू होणार आहे। त्याची पण अपडेट त्यांनी त्यांच्या वेबसाईटला दिलेली आहे। सो फक्त महाज्योतीचे 3 ज्या प्रमुख योजना आहेत त्यांनी सेपरेट ॲड काढलेली MES, SSC, CGL आणि बँकिंग त्यांचे फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली आहे। मात्र त्या 3 एक्झाम सोडल्या तर बाकी ज्या संस्था त्यांच्या आणि महाज्योतीच्या इतर एक्झामचे फॉर्म 1 ऑगस्टपासून चालू होणार आहे। सो 1 ऑगस्टला आपण सगळी डिटेल्स तुम्हाला व्हिडिओ बनवतो फॉर्म कसा भरावा, त्यानंतर फॉर्म भरायचा पुष्कळ वेळ तुमच्याकडे असणार आहे। आणि विशेष तुम्हाला सांगतो टार्टी बार्टी, महाज्योती, सारथी आणि आरटीचं तुम्हाला पोलीस भरती असेल, कंबाईन असेल, राज्यसेवा असेल, MES असेल, बँकिंग, SSC, RRB असेल, याची पूर्ण माहिती देणारी ही बॅच फक्त ₹1 बॅच आहे। खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, जाऊन लगेच जॉईन करा। ह्या बॅचमध्ये तुम्हाला 2 प्रकारचं मार्गदर्शन असेल। एक म्हणजे तुम्हाला जसं मी तुम्हाला आता इन्फॉर्मेशन देतो, फॉर्म कसा भरावा, कोणते डॉक्युमेंट लागतात, शिष्यवृत्ती कशी मिळते, एक्झाम कशी असणार आहे, सिलेक्शन कसं असणार आहे, काय प्रोसेस सध्या चालू आहे, याची अपडेट तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार। आणि दुसरं महत्त्वाचं, तुमच्याशी 1 to 1 माझं कम्युनिकेशन सुद्धा या बॅचमध्ये माझं लेक्चर असतं। लाईव्ह स्वरूपात तुम्हाला प्रश्न विचारता मी तुम्हाला उत्तर देतो। काही गोष्टी यूट्यूबवरती उत्तर देणं शक्य होत नाही, बॅचमध्ये मी देऊ शकतो। सो लगेच ही बॅच जॉईन करा, खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे। दुसरं, तुम्हाला परीक्षेची तयारी करताना CET एक्झाम होती ना फॉर्म भरल्यानंतर, त्याची तयारी करण्यासाठीची व्हिडिओ पण आम्ही यामध्ये PYQ सेशन इथे टाकलेले आहे। सो ते पण बघून घ्या। आणि अजून एक, आजच्या ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी काय सांगतोय, फॉर्म सुटलेत, पण आता सकाळी पण मी तुम्हाला सांगितलं फॉर्म सुटले, व्हिडिओ घेतला। आता फॉर्म 2 एक्झामचे सुटले, कोणत्या एक्झामचे ते मी थोडक्यात तुम्हाला मी सांगतो। आणि पुढे हे काही व्हिडिओ माझे येणार आहे, हे व्हिडिओ बघण्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, नाहीतर तुम्ही मिस कराल आणि मग नंतर तुमच्याकडे वेळ नसणार। सर डॉक्युमेंट काढायला वेळ मिळाला नाही, सर माहितीच पडलं नाही, सर समजलंच नाही कधी होतं काय होतं। त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत जाईल आणि झोपण्याच्या अगोदर तुम्ही बघत चला। आणि विशेष म्हणजे याचं पर्सनल तुम्हाला जर नोटिफिकेशन पाहिजे असेल, पर्सनल तुम्हाला व्हॉट्सअपला किंवा मेसेज पाहिजे असेल तर खाली गुगल फॉर्मची पण लिंक दिली आहे, त्यामध्ये जा, 2 मिनिटाचा गुगल फॉर्म भरून टाका, तुम्हाला पर्सनल माहिती आमची टीम पाठवणार आहे। आणि टेलिग्राम चॅनल पण त्याची लिंक दिली, त्याला पण जॉईन करून टाका। चला तर मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो। आता संध्याकाळी 2 महत्त्वाच्या जाहिराती आलेल्या आहेत म्हणजे स्कॉलरशिपसाठी। त्यातली पहिली तुम्हाला मी इथे दाखवतोय बघा, महाराष्ट्र राज्य सेवा गट ब आणि गट क अराजपत्रित, म्हणजेच कोणती बरं ही एक्झाम, ही एक्झाम MPSC कडून घेतली जाते। ह्या एक्झामचं नाव आहे कंबाईन ग्रुप B आणि ग्रुप C। बघा, ग्रुप B अँड C साठीचे फॉर्म सुटले। कोणत्या संस्थेचे आहे? संस्था बार्टी, महाज्योती आणि आरटी, ह्या 3 संस्थांचे आहे। ह्या 3 संस्थांचे फॉर्म सुटलेले आहे कंबाईन ग्रुप B साठी। आता फॉर्म सुटले असं म्हणतो, पण लिंक ओपन झाली का? नाही। लिंक कधी ओपन होणार आहे? 1 ऑगस्टपासून। कोणती लिंक आहे? barty.maharashtra.gov.in। ह्या सगळ्या संस्थांचे फॉर्म तुम्ही इथेच भरणार, ह्याच वेबसाईटला भरणार आहात। दुसरं काय, तुम्हाला दुसरा एक फॉर्म सुटलाय, तो कोणता बघा, बँकिंग, IBPS, रेल्वे, LIC, नाबार्ड, SBI, RBI, RRB या एक्झाम साठीचा हा फॉर्म सुटलेला आहे। हा कोणत्या संस्थेचा सुटलेला आहे? बघा, बार्टी, TRTI, सारथी आणि आरटी अशा ह्या 4 संस्था आहे। ह्या 4 संस्थांचा IBPS, ज्याला आपण बँकिंग पण म्हणतो आणि ज्याच्यामध्येच तुमची रेल्वे, RRB पण तयारी करून घेतली जाते, अशा ह्या 4 संस्थांचे फॉर्म सुटलेले आहे। फॉर्म सुटले, पण अजून लिंक ओपन झाली का? नाही। 1 ऑगस्टपासून चालू होईल। असे 2 फॉर्म सुटले आहेत। आणि एक्झाम आणि गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट जर आपण बघितल्या तर कशा आहेत? ह्या 4 मी तुम्हाला सकाळी सांगितल्या, ह्या 2 आत्ता आहे। कंबाईन कोणाचे फॉर्म सुटले? बार्टी, महाज्योती, आरटीचे सुटले। आणि बँकिंग, रेल्वेचे कोणाचे सुटले? बार्टी, टार्टी, सारथी आणि आरटीचे सुटले। मग कोणत्यासाठी कोण कॅपेबल आहे? इथे बघा, बार्टीसाठी SC चे उमेदवार फॉर्म भरू शकते, त्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। TRTI साठी ST चे उमेदवार फॉर्म भरू शकता। सारथीसाठी SC, BC, मराठा आणि कुणबी विद्यार्थी भरू शकता। महाज्योतीला OBC, NT, SBC आणि विजय फॉर्म भरू शकता। RT साठी SC कॅटेगरीतले मातंग विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। सो या पद्धतीने तुम्ही जर इथे बसत असाल तर फॉर्म भरायचा आहे तुम्हाला 1 ऑगस्ट नंतर। महाज्योतीचे फॉर्म जर सुटलेले, महाज्योतीचे फॉर्म कसा भरावा याचा उद्या व्हिडिओ माझा येऊन जाईल, त्यानंतर फॉर्म भरा। महाज्योतीचे MES, SSC, CGL, बँकिंगचे फॉर्म सुटलेले आहेत। बघा, महाज्योतीची वेबसाईट आहे, लास्ट डेट त्यांची दिली आहे 20
ऑगस्ट लास्ट डेट आहे. ही वेबसाईट तुम्हाला वरती पण दिलेली आहे. याच्या स्टेप कशा आहे एक्झामच्या सगळ्या, म्हणजे शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी ह्या स्टेपमधनं जावं लागतं. कोणत्या स्टेप आहे? पहिली स्टेप तुमची आत्ताची फॉर्म भरण्याची आहे. फॉर्म भरून झाला की तुमची एक्झाम शॉर्टलिस्ट, विद्यार्थी शॉर्टलिस्ट होणार डॉक्युमेंटनुसार. हे विद्यार्थी शॉर्टलिस्ट झाले की तुमची एक्झाम होणार. एक्झाम झाली तुमची एक्झामचा रिझल्ट लागणार. रिझल्टनुसार तुम्हाला काय करणार आहे? क्लास सिलेक्ट करायचा आहे, अलोकेशन करायचं आहे जे रँक मधील त्या विद्यार्थ्यांना, आणि मग तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तो क्लासवाला करून घेणार तुमच्याकडून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, आणि शेवट तुमचा कोचिंग चालवणार आहे आणि स्टायपेंड तुम्हाला प्रत्येक महिन्याला मिळणार आहे. यासाठी काही डॉक्युमेंट लागतात. डॉक्युमेंटची लिस्ट पाठीमागच्या व्हिडिओत पण सांगितली, आता पण लक्षात घ्या. 10वी 12वी डिग्रीचं सर्टिफिकेट जिथे जिथे ऍप्लिकेबल आहे. पोलीस भरतीला फक्त 12वी असेल तर चालते, बाकीसाठी डिग्री लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी कुठे कुठे लागते कुठे लागत नाही. जसं की बार्टी SC साठी लागत नाही, विचारत नाही, पण असेल काढायला तुम्हाला चान्स तर काढून ठेवा, सगळ्यांनीच काढून ठेवा. डोमेसाइल सर्टिफिकेट सगळ्यांना लागणार आहे. आधार लागणार आहे. इन्कम सर्टिफिकेट मागच्या 3 वर्षाचा काढा, मॅक्सिमम 3 वर्षाचा काढाच, नाही मला 1 वर्षाचा, पण 3 वर्षाचा प्रयत्न कराच. हँडिकॅप असेल तर हँडिकॅप सर्टिफिकेट, ऑर्फन असेल तर ऑर्फनचं सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानुसार तुम्ही हे काढून ठेवा. आणि महत्त्वाचं काय, तुम्हाला यासाठी पूर्ण माहितीची ही बॅच आहे. 1 रुपयाची बॅच फक्त, खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे, लगेच जॉईन करा. याचा फायदा 100% तुम्हाला होईल. याच्यामध्ये सगळंच म्हणजे पोलीस भरती, कंबाईंड राज्यसेवा, MES, बँकिंग आणि SSC RRB याच्या सगळ्यांचे मार्गदर्शनचे माझे व्हिडिओ सिरीज नुसार आहे. त्यानंतर तुमच्याशी 1 to 1 माझं बोलणं पण चालू असतं. तिथे मला मी गाईड पण करतो की फॉर्म भरताना कोणतं डॉक्युमेंट चालेल, कोणतं नाही चालणार, कधीच लागणार, कधीच नाही लागणार आहे, पुढची प्रोसेस काय होणार आहे, एक्झाम कशी होणार आहे, पॅटर्न कसं, सगळं सांगतो मी तुम्हाला. प्लस तुम्हाला त्या एक्झामचं मटेरियल सुद्धा आम्ही व्हिडिओ स्वरूपात टाकलेलं आहे प्रत्येक विषयाचं. ते पण बघायला मिळेल फक्त 1 रुपयात. खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे, लगेच जॉईन होऊन जा. जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करू शकता. त्याची पण लिंक खाली डिस्क्रिप्शन दिली आहे, डायरेक्ट डाउनलोड करून घ्या. काही अडचण तर 888899 ह्या नंबरला कॉल करा. आणि अशाच प्रकारचे पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चला चॅनल सबस्क्राईब करा. आणि अजून काही मनात प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, पुढचा व्हिडिओ त्याच्यावरती नक्की घेतो. तुर्तास थांबतो. धन्यवाद.